तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 27 जूनचा दिवस होता, फ्रायडेचा दिवस, लास्ट डे ऑफ द वीक. आणि असं एक्सपेक्टेड होतं की निफ्टीची एक्सपायरी, ट्रेंडिंग एक्सपायरी झाल्यानंतर आजचा दिवस कन्सोलिडेट होऊ शकतो, बट नाही. बुल्स थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि ही एक खूप जमेची बाजू आहे. ऑलराईट, सगळ्या म्हणजे जे आणि बियर्स, स्पेशली बियर्सचे धाबे दणाणलेले आहेत. बियर्स कुठेतरी एकदम गायब झालेले आहेत मार्केटमधून आणि सगळ्या बाजूनी पूर्णपणे बुल्स हवी झालेले आहेत मार्केटमध्ये. तर मित्रांनो, हे जे झालं हे कसं घडलं, त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर जास्तीत जास्त तुम्हाला एक्सप्लेन मला करता येईल आणि तुम्हाला पण समजायला इझी होईल म्हणून मी तुम्हाला चार्ट वरती घेऊन जातो. तर चला पुढे आपण चार्ट अनालिसिस करूया. आणि सगळ्यात आधी आपण बघूया इथे निफ्टी 50चा चार्ट. ओके, सो फ्रेंड्स, वेट वेट अ सेकंड, काहीतरी चुकतंय का? हा, आता बरोबर आहे. ऑलराईट सर, तर मित्रांनो, हा बघा, हा आहे निफ्टी 50चा चार्ट आणि एक ट्रिमेंडस ट्रिमेंडस अशी तुम्ही इथे बुल रॅली बघताय. ओके, हा आजची क्लोजिंग कालच्या क्लोजिंग पेक्षा पण अजून स्ट्रॉंग क्लोजिंग मिळालेली आहे निफ्टी 50ला. 25,637 ची क्लोजिंग आहे. ठीक आहे, आणि एक सेकंड, मी नेहमीप्रमाणे तुम्हाला इथे सर्कल करून दाखवतो सो दॅट तुम्हाला इझी होईल कळायला दॅट दिस इज द फर्स्ट कॅन्डल. ओके, सो ही जी रिव्हर्स हॅमर दिसते, ज्याला मी सर्कल केलंय मिडलला, ठीक आहे, जी रेड कॅन्डल आहे, ती एक आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती निफ्टीमध्ये. त्यानंतर सेकंड कॅन्डल जर तुम्ही नीट बघाल तर एक दोजी कॅन्डल आहे. थोडंसं कन्फ्युजन होतं बायर्स आणि सेलर्स लोकांमध्ये, पण तिकडनं जे मोमेंटम पकडलं मार्केटने, ते मार्केट डायरेक्ट 25,637 अशी क्लोजिंग दिली आहे मार्केटने. ठीक आहे, हे झालं निफ्टीचं. बट निफ्टीमध्ये आपण नेहमी तुम्हाला सांगतो की आपण ट्रेड घेत नाही, बट स्टील निफ्टी इज अ मदर ऑफ ऑल इंडायसेस आणि बाकीचे सगळे इंडायसेस निफ्टीला फॉलो करतात. म्हणून आपण निफ्टीचा चार्ट डेली बेसिस वरती बघतो. आणि आता आपलं बघूया बँक निफ्टीचा चार्ट. ओके, सो बँक निफ्टी मध्ये अगेन तुम्हाला इथे मी दाखवतो बँक निफ्टीची आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल. ऑलराईट, ठीक आहे, बँक निफ्टी मध्ये येस, थोडासा छोटा सर्कल केलेला आहे, मुद्दामून केलेला आहे, कारण की ती कॅन्डल तुम्हाला समजली पाहिजे. कालच्या दिवसाचं आणि आजच्या दिवसाचं बायफर्गेशन लक्षात आलं पाहिजे, म्हणून थोडंसं मोठं करतो मी त्याला. जी कॅन्डल सर्कल मध्ये आहे पूर्णपणे, ती कॅन्डल आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. आणि जी सेकंड कॅन्डल ती पण सर्कल मध्ये दिसत असेल तुम्हाला, ती 9:30 ची कॅन्डल आहे. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती आपण हा चार्ट बघतोय. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही इथे जर बारकाईने बघितलं ना, तर ही जी ट्रेंड लाईन गेलेली आहे, ठीक आहे, ही ट्रेंड लाईन काल मी तुम्हाला इथे एक्सटेंड करून दाखवली होती. आज अगेन मी तुम्हाला थोडीशी एक्सटेंड करून दाखवतो. ह्याच ट्रेंड लाईनला जॉईन करून आपण ती पुढे एक्सटेंड करूया. हे बघा फ्रेंड्स, ऑलराईट, सो ट्रेंड लाईनच्या एकदम अबो वरती बँक निफ्टी पण ट्रेड करत आहे. आणि चारही बाजूंनी ऍक्च्युली हे सगळं असं, याच्या मागचं अजून एक आज रॅली येण्याचं मागचं कारण होतं, कारण काल युएसचा जीडीपी डेटा आला होता आणि जो एक्सपेक्टेड होता 0.5% मायनस, जो आला 0.2% मायनस. याला मार्केटने पॉझिटिव्हली घेतलं. डाव जोन्स सुद्धा काल पॉझिटिव्ह होतं आणि आपल्या इथे पण ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी आली, कारण की इस्रायल इराणचं वॉर संपलेलं आहे. इतर कोणत्याही सध्या ग्लोबल टेन्शन्स सध्या घुटमळताना दिसत नाहीयेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांची जी शांतता होती आणि बुल्स जे कुठेतरी गायब झाले होते, त्या बुल्सनी प्रचंड ट्रिमेंडस सॉलिड असा एक कमबॅक केलेला आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, आणि एक सेकंड, मी तुम्हाला इथे आधीच्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत ना, त्या मी इथे डिलीट करतो. त्यामुळे त्याने काय होईल की ज्या मी काल ट्रेंड लाईन्स सांगितल्या होत्या त्या समजून घ्यायला जास्त इझी होईल. ऑलराईट, सो फ्रेंड्स, हे बघा, कालच्या लेवल्स आहेत ना, ह्या मी सांगितल्या होत्या दोन. ही सपोर्ट सांगितलं होतं 57,050 आणि
हायर साईडला सांगितलं होतं, रेझिस्टन्सला सांगितलं होतं 57,357. आणि जर तुम्ही नीट बारकाईने बघाल ना, तर त्या दोन्ही रेंजच्या मध्येच आजच्या पूर्ण दिवसाचा प्रवास होता बँक निफ्टीचा. ठीक आहे, क्लोजिंग त्यांनी रेझिस्टन्स लेवलच्या पण वरती दिलेली आहे. 57,357च्या आसपास मी सांगितलं होतं, म्हणजे 360च्या आसपास, आणि क्लोजिंग मिळालेली आहे 57,000. सो फ्रेंड्स, मार्केटमध्ये एक्झॅक्ट असं काही नसतं. ह्या ज्या लेवल्स असतात ह्या आपल्याला नेमकं कशा काढता येतात. एक्झॅक्ट लेवल जर तुम्ही म्हणाल की नाही ना सर, तुम्ही 360 सांगितलं पण मार्केटने 57,444ला क्लोजिंग दिली, तर मार्केटमध्ये एक्झॅक्ट असं काही नसतं. मार्केटमध्ये 100% गॅरंटी, कन्फर्म, ह्या सगळ्या शब्दांना थोडंसं कमी व्हॅल्यू आहे, थोडंसं कमी वजन आहे. ठीक आहे, कारण की हे जे सगळं सांगेल तो ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर, मी तर म्हणेन की जेन्युन आहे की असेल की नाही याच्याबद्दल डाऊट आहे. बट स्टील आपण आपलं बोलूया. ज्या लेवल्स मी सांगितल्या होत्या त्यांचं अनालायझेशन आणि ऍक्च्युअल मार्केटचं रिॲक्शन ह्याच्यामध्ये किती कमीत कमी गॅप आहे किंवा काय. आणि कधी कधी असंही होतं की मार्केटमध्ये आपण ज्या लेवल सांगितल्यात मार्केट एकदम त्याच्या अगेन्स्ट रिॲक्ट पण करू शकतं किंवा एकदम सेम पण करू शकतं. बट जास्तीत जास्त वेळेला त्या गोष्टी मॅच कशा होतील त्यावरती तुमचं सगळं प्रॉफिटेबल आणि सक्सेसफुल होणं डिपेंड असतं. आता आजच्या दिवशी जर तुम्ही नीट बघाल तर बँक निफ्टीचा एक कॉलही आपण दिला होता, एकच ट्रेड दिला होता, सीई साईडचा ट्रेड होता आणि 100 पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये अचीव्ह सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे, माझा पर्सनल ट्रेड होता जे मी तुमच्याशी नॉलेज आणि एज्युकेशनल पर्पज साठी शेअर करतो टेलिग्रामच्या द्वारे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. जर फॉलो केलं नसेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा. ठीक आहे, आणि अशा जास्तीत जास्त नॉलेजेबल कंटेंटसाठी आणि तुमच्या ज्ञानात काही भर पडत असेल, तुमच्या प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. कोणती क्वेरी असेल तर क्वेरी लिहा. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.